श्री स्वामी समर्थ. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. आपण महालक्ष्मी व्रत जे 4 गुरुवार केलेले त्याचा आज व्रताचं उद्यापन करण्याचा दिवस आहे. तरी तुम्ही आज घरी सवाष्णींना बोलू शकता, त्यांना हळदी कुंकू लावू शकता, सवाष्ण जेवण पुरणपोळी वरण भात आमटी भात करू शकता. त्याचप्रमाणे सवाष्णींना फळ देऊ शकता किंवा एखादी सौभाग्य अलंकाराची वस्तू हळदी कुंकू दान देऊ शकता. त्याचप्रमाणे आज तुम्ही महालक्ष्मीची नेहमी पूजा केली त्याप्रमाणे पूजा करावी आणि सायंकाळी गोडाधोडाचा नैवेद्य करून व्रताचं उद्यापन करावं. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिना विष्णू भगवानांचा अत्यंत प्रिय महिना आहे आणि त्यात महालक्ष्मी व्रत हे तुम्हाला सुख समृद्धी शांती आर्थिक प्रगती मानसिक स्वास्थ्य सर्व काही देणार आहे. तसेच ज्यांना विवाहाचे प्रश्न आहेत त्यांचे विवाह होण्यासाठी सुद्धा महिना आणि ह्या महिन्यात केलेली सेवा आपली लागू पडते. संततीसाठी जे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी सुद्धा महिना व्रतवैकल्यांचा खूपच फलदायी आहे. तसेच आरोग्यासाठी सुद्धा हा महिना खूप चांगला आहे. तरी तुम्ही जास्तीत जास्त आज महालक्ष्मी मंत्राचा जप करा. तसेच महालक्ष्मी व्रताची कथा संध्याकाळी वाचा आणि तुम्हाला काय अनुभव येतात ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा. तसेच आज गुरुवारी आपल्या स्वामी समर्थांचा वार आहे आणि स्वामींची सेवा ही आपण केलीच पाहिजे, कारण कलियुगाचे ते चालक मालक पालक आहेत आणि आपल्याला आजही स्वामी समर्थ महाराज अदृश्यपणे दर्शन देत असतात आणि आजही ते मानव देहामध्ये आपल्याला कळत नकळत दर्शन देतात, आपली कामं ते करवतात आणि म्हणून आपण स्वामींना अनन्यभावाने शरण गेलं पाहिजे आणि आज त्यांचा अभिषेक आपण केला पाहिजे. अभिषेक शक्य नाही झाला तर सतत मनातून तुम्ही श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र जप केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला नोकरी विवाह आरोग्य संतती कर्जमुक्ती असे काही प्रश्न असतील तर ते नक्की सुटतील. तर मनापासून तुम्ही स्वामींची सेवा करा. काही अनुभव आले तर आम्हाला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.